काल संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एका 12 वर्षीय निरागस मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे। या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून वडगाव पान येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून निषेध सुद्धा व्यक्त केला। या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न समोर येत आहेत, ते सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। ॲसिड सहज उपलब्ध कसे होते? अशा घातक पदार्थांचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर नियम आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे। तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या तपास प्रक्रियेमुळे काही मर्यादा येत असल्या तरी अशा गुन्ह्यांवर वेगाने आणि प्रभावी कारवाई होणे ही काळाची गरज आहे। डेस्क न्यूज मराठी सौजन्य यशोधन। संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान इथल्या 12 वर्षाच्या एका चिमुकल्या मुलीवर ॲसिडचा काल जो हल्ला झालेला आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक अत्यंत रागाचं वातावरण तयार झालेलं आहे। 12 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर या ठिकाणी ती शाळेतून घरी जात असताना काही दुचाकीवर आलेल्या मुलांनी की जे अद्यापर्यंत सापडलेले नाहीत आणि ते आरोपी देखील सापडले नाहीयेत, तर त्याच्याबद्दल आजही रास्ता रोको त्या ठिकाणी वडगाव पान इथे झाला होता। माझी सभागृहाच्या माध्यमातून खरं तर विनंती आहे की ॲसिड उपलब्ध होतं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। थोडक्यात की हा प्रश्न असा आहे की ॲसिड उपलब्ध कसं होतं, त्याचा वापर कशा पद्धतीने होतो आणि सभागृहात माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री तथा गृहमंत्री हे देखील उपस्थित आहेत। माझी सीएम साहेब आपल्याला विनंती आहे की या पद्धतीचे हल्ले वारंवार घडताना आता आपल्याला दिसत आहेत आणि शालेय विद्यार्थिनींवर अशा पद्धतीचे हल्ले जे आहेत ते वारंवार घडत आहेत। याबाबत पोलीस प्रशासनाने थोडीशी कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। कठोरातली कठोर कारवाई करणं, आता तिथं सीसीटीव्ही नव्हता कारण ते हायवेवर झालेली घटना आहे। आता सीसीटीव्ही नसल्यामुळे आणि मोबाईल नसल्यामुळे पोलिसांना तपास करण्यात इतक्या अडचणी निर्माण होत आहेत। पोलिसांचं पोलिसिंग हे आता त्याच्यामुळं पूर्णपणे जे आहे तंत्रज्ञानावर अवलंबून होत चाललंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून मंत्री महोदय, माझी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण कृपया यावर थोडंसं निवेदन करावं। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे यांनी सांगितलेली घटना खरी आणि दुर्दैवी आहे। 17 तारखेला सकाळी 11 वाजता DK मोरे जनता विद्यालय वडगाव पान येथे शाळा सुटल्यानंतर जेव्हा विद्यार्थिनी ही घरी जात होती तेव्हा ही घटना घडली। या संदर्भात सखोल चौकशीच्या सूचना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे। आणि ॲसिड आपण जे म्हटलं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक शाळेमध्ये लॅबोरेटरी असते, ज्युनियर कॉलेजमध्ये लॅबोरेटरी असते, त्या ठिकाणी साहजिकच त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध असतात। परंतु याचा वापर अशा पद्धतीच्या गैरकृत्यांकरिता होऊ नये, भविष्यात अशा घटना घडू नये या संदर्भात आपले देखील काही सूचना त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि एक समिती तयार करून किंवा काही उपाययोजना करता येईल का, निश्चितपणे पोलीस प्रशासन याच्यावर गंभीर विचार करते।